हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. ओके, त्यामध्ये आपण फर्स्ट थेरम पाहतोय. थेरम आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, म्हणजे काय? सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स म्हणजे ट्रायंगल मधल्या सर्व अँगल्सची आपण काय करणार आहे? मेजरची सम. सम म्हणजे काय? ऍडिशन. आणि ती ऍडिशन किती पाहिजे? 180 डिग्री पाहिजे. ओके, हे थेरमचं स्टेटमेंट आहे. यामध्ये आता गिवन पार्ट काय दिलाय? आपल्याला एक ट्रायंगल दिलाय, ट्रायंगल ABC. ओके, गिवन पार्ट मध्ये काय आलं? ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल. ओके, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ह्या ट्रायंगल मधल्या ऑल अँगल्सचं मेजरमेंट किती आलं पाहिजे? 180 डिग्री. ओके, म्हणजे फर्स्ट अँगल कोणता आहे? अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC. ओके, म्हणजे अँगल A, अँगल B आणि अँगल C ह्या तिन्ही अँगलच्या मेजरमेंटची ऍडिशन किती पाहिजे? 180 डिग्री. हे आपल्याला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. ओके, थेरम लक्षात आलाय सगळ्यांच्या? थेरम मध्ये आपल्याला गिवन काय दिलंय? एक ट्रायंगल दिलाय आणि प्रूव्ह काय करायचंय? ह्या ट्रायंगल मधल्या तिन्ही अँगलच्या मेजरमेंटची सम ही किती असती? 180 डिग्री असती. हे आपल्याला काय करायचंय? प्रूव्ह करायचंय. ओके, तर आता आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे. कन्स्ट्रक्शन काय करणार आहे? ड्रॉ अ लाईन पॅरलल टू सेगमेंट BC. म्हणजे आपल्याला सेगमेंट BC ला पॅरलल एक काय करणार आहे? आपण लाईन ड्रॉ करणार आहे कन्स्ट्रक्शन मध्ये. ओके, अँड पासिंग थ्रू पॉइंट A म्हणजे पॉइंट A मधून पास होणारी लाईन जी कशाला पॅरलल असणार आहे? BC या सेगमेंटला. ओके, ऑन द लाईन टेक पॉइंट P अँड Q सच दॅट P', A', Q. ओके, म्हणजे आपण ही लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनवर पॉइंट P आणि Q असा घेणार आहे की त्याच्यामध्ये बिटवीननेस कसं असणार आहे? P', A', Q. म्हणजे P पॉइंट नंतर कोणता पॉइंट असला पाहिजे? A आणि A पॉइंट नंतर कोणता पॉइंट असला पाहिजे? Q. ओके, हे कन्स्ट्रक्शन आपण ह्या फिगरमध्ये करून घेणार आहोत आपल्याला थेरम प्रूव्ह करण्यासाठी. ओके, आता आपण थेरमचं प्रूफ बघूया. त्याआधी आपण काय करणार आहोत? कन्स्ट्रक्शन करणार आहोत. BC या सेगमेंटला पॅरलल लाईन ड्रॉ करणार आहे की जी A या पॉइंट मधून जाते. काय करतोय आपण? BC ला पॅरलल एक लाईन ड्रॉ केली आहे. जी लाईन कुठून जातीये? A या पॉइंट मधून जातीये. आणि त्यावर आपण P आणि Q असे पॉइंट घेणार आहोत की कसा बिटवीननेस असला पाहिजे त्याचा? P', A', Q. ओके, हे कन्स्ट्रक्शन आहे आपलं. मग आपण इथं घेतला पॉइंट P आणि इथे या बाजूला घेतला पॉइंट Q. ओके, मग आपल्याला PQ एक लाईन मिळाली आणि दुसरा सेगमेंट काय? BC. आणि आपण कन्स्ट्रक्शन करतानाच काय केलंय की PQ ही काय काढली आहे? पॅरलल काढली आहे सेगमेंट BC साठी. ओके, मग आता आपण प्रूफ बघूया. प्रूफ मध्ये आपल्याला गिवन पार्ट काय दिलेला आहे? एक ट्रायंगल दिलाय, ट्रायंगल ABC. ओके, मग प्रूफ मध्ये आपण स्टार्ट कुठून करणार आहोत? प्रूफ इन ट्रायंगल ABC. ओके, ट्रायंगल ABC मध्ये आपण काय केलं? कन्स्ट्रक्शन लाईन PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC किंवा लाईन BC. जी लाईन PQ इज पॅरलल टू लाईन BC. ओके, PQ ही कशाला पॅरलल आहे? BC ला. आणि त्यावेळेस आपण ट्रान्सव्हर्सल घेतलाय AB. अँड सेगमेंट AB इज अ ट्रान्सव्हर्सल. ओके, म्हणजे आता सध्या फक्त हे बघा, PQ ही लाईन आहे, BC ही लाईन आहे आणि त्यामधनं ट्रान्सव्हर्सल कोणती जातीये? AB. ओके, मग आता ह्या दोन लाईनच्या पॅरलल लाईनच्या मध्ये एक ट्रान्सव्हर्सल जात असेल त्यावेळेस फॉर्म होणारे हे अँगल हे एकमेकांचे काय असणार आहेत? झेड टाईप मधले अँगल. म्हणजे कोणते अँगल म्हणतो आपण त्याला? अल्टरनेट अँगल. म्हणजे अँगल PAB, सगळ्यांना दिसला अँगल PAB अँड अँगल ABC
हे एकमेकांचे काय झाले अल्टरनेट अँगल, आणि अल्टरनेट अँगल काय असतात इक्वल असतात. ओके, देअरफॉर अँगल ABC इक्वल टू अँगल PAB. ओके, अँगल दिसले सगळ्यांना PAB अँड ABC हे एकमेकांचे काय आहेत अल्टरनेट अँगल. ओके, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. त्यानंतर इकडे बघा PQ ला पॅरलल काय आहे BC, आणि त्यामधनं ट्रान्सव्हर्सल काय जातीये AC. एकदा आपण AB घेतली, आता काय घेतोय AC. लाईन PQ is parallel to line BC and सेगमेंट कोणता आहे आता ट्रान्सव्हर्सल म्हणून AC. AC is a ट्रान्सव्हर्सल. ओके, AC ही ट्रान्सव्हर्सल झाली, मग त्यावेळेस कोणते अँगल फॉर्म होत आहेत अँगल QAC. हा अँगल QAC आणि अँगल ACB. ओके, उलटा झेडचा अँगल हे कोणते झाले परत अगेन अल्टरनेट अँगल, आणि अल्टरनेट अँगल एकमेकांना काय असतात इक्वल असतात. देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू अँगल QAC. काय आहेत एकमेकांचे अल्टरनेट अँगल्स. ओके, याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. आपल्याला 2 इक्वेशन मिळालेत, इक्वेशन 1 अँड 2. आता इक्वेशन 1 मध्ये काय मिळालं आपल्याला ABC, म्हणजे ह्या अँगलला कॉन्ग्रंट अँगल किंवा इक्वल अँगल कोणता मिळाला PAB. ओके, आणि अँगल QAC ला कॉन्ग्रंट अँगल कोणता मिळाला ACB. का, कारण की ते एकमेकांचे काय आहेत अल्टरनेट अँगल आहेत. ओके, मग फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 काय दिसते, आपण जर लेफ्ट साइडच्या अँगलची ऍडिशन केली तर आपण काय करणार आहे राईट साइडच्या सुद्धा अँगलची काय करणार आहे ऍडिशन करणार. मग काय करणार अँगल ABC हा फर्स्ट इक्वेशन मधला, आणि सेकंड इक्वेशन मध्ये काय लेफ्ट साइडला अँगल ACB. अँगल ACB यांची काय केली आपण ऍडिशन इज इक्वल टू काय करणार राईट साइडची सुद्धा काय करायची ऍडिशन. म्हणजे फर्स्टचं काय अँगल PAB प्लस अँगल QAC. ओके, मग इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड यांच्या राईट साइडची ऍडिशन केली, लेफ्ट साइडची ऍडिशन केली. ओके, आता फिगरमध्ये बघा आपल्याला राईट साइडला काय मिळालं अँगल PAB प्लस अँगल QAC. PAB आणि अँगल QAC म्हणजे हा अँगल आणि अँगल QACचा हा अँगल. ओके, आता ह्या दोन्ही अँगलच्या मध्ये कोणता अँगल आहे अँगल BAC. ओके, अँगल BAC याला आपण समजा म्हटलं इक्वेशन नंबर 3. आपण काय केलं ह्या इक्वेशन 3 मध्ये काय केलं अँगल ऍडिंग अँगल BAC, म्हणजे हा अँगल जो आहे तो काय केला ऍड केला इक्वेशन 3 मध्ये टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 3. म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही साइडला अँगल BAC ऍड केला. BAC दिसतो सगळ्यांना BAC. मग आता BAC हा अँगल आपण ऍड केला. मग आता याच्यामध्ये ऍड करून घेऊया अँगल ABC प्लस अँगल ACB आणि काय करतोय ऍड अँगल BAC. ही झाली आपली लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड काय अँगल PAB प्लस अँगल QAC आणि त्यामध्ये ऍड कोणता करतोय अँगल BAC. ओके, BAC अँगल काय केलाय आपण त्यामध्ये ऍड केलाय. आता हे ऍड केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय की PAB प्लस BAC प्लस QAC ह्या तिन्हींची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला एक स्ट्रेट लाईनचा अँगल फॉर्म झालेला दिसतोय. ज्या तिन्हींची ऍडिशन काय असणार आहे हा पूर्ण अँगल. ओके, आणि ही काय एक स्ट्रेट लाईन, आणि स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट किती असतं 180 डिग्री. करेक्ट, म्हणजे अँगल PAB प्लस अँगल QAC प्लस अँगल BAC म्हणजे हे 3 अँगलची ऍडिशन किती येणार आहे 180 डिग्री. ओके, आले लक्षात. अँगल
ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, का? कारण की हे तिन्ही पण काय झाले, एकमेकांचे अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, म्हणजे समजा आपण PAB प्लस BAC केला म्हणजे हा अँगल, हे दोन अँगल ऍड केले बरोबर, आणि त्यातनं फॉर्म कोणता होणार आहे, अँगल PAB आणि PBAC. यातनं अँगल कोणता फॉर्म होणार आहे, PAC. ओके, मग PAC प्लस QAC ही सुद्धा ऍडिशन किती येणार आहे, 180 डिग्री. का? कारण की ते काय आहेत, एकमेकांचे अँगल्स इन लिनियर पेअर. म्हणजे ह्या तिघांची ऍडिशन किती येते, 180 डिग्री. म्हणजे आपल्याला काय मिळालं लेफ्ट साइडला, अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 180. ओके, आणि हेच काय होतं, आपलं प्रूफ होतं. बघा, अँगल ABC प्लस अँगल काय मिळाला, ACB आणि अँगल BAC म्हणजे ह्या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन आपल्याला किती मिळाली आहे, 180 डिग्री. हे काय झालं, आपलं प्रूफ झालं. ओके, therefore काय लिहिणार, दॅट इज सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल three angles of a triangle is 180 डिग्री. ओके, मग ही प्रॉपर्टी नेहमी लक्षात ठेवायची आहे. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन नेहमी काय ती 180 डिग्री. ओके, हा थेरम सगळ्यांनी वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे.